नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आता मी तुम्हाला दाखवते जे कोकणात घावणे बनवतात तर त्याचं पीठ कसं तयार करायचं आणि कसं प्रमाण घ्यायचं, काय घ्यायचं, त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं दळताना, ते सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर घावण्याचं पीठ बनवण्यासाठी मी इथे हे तांदूळ घेतलेले आहे। हे मी रिलायन्स मधून तांदूळ आणले। हे 5 किलो तांदूळ आहेत। तर मी आता धुणार आहे व्यवस्थित एकदा। इथे मी चाळण्यात घेतले, त्या चाळणीमध्ये ओतणार आहे या तांदळाला। दाखवते तुम्हाला मी मागच्या कॅमेराने। आपल्याकडे काही कॅमेरामॅन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्वतःच शूट करायचं आहे। तर दाखवते तुम्हाला मी मागच्या कॅमेराने। तर हे बघा, इथे ही चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ ओतून घेते। आणि इथे मी पाणी चालू केलं आहे। तर हे तांदूळ सर्व मी ओतून घेतले त्याच्यात। आता ह्यांना ना मी व्यवस्थित धुवून घेणार आहे। म्हणजे याला जी पावडर असते ना ती निघून जाईल। पण तांदळाला बाहेरचे जे तांदूळ आपण आणतो त्याला पावडर लावलेली असते। तर हे मी धुवून घेते। चला, एका हाताने होत नाही आहे धुवायला व्यवस्थित धुवून घेतले तांदूळ। आता ह्यांना मी ना एक 5 मिनटं असं निथळत ठेवणार आहे। 5 मिनटं आता ह्यांना मी असंच निथळत ठेवणार आहे, म्हणजे याच्यातलं पाणी सर्व निघून जाईल आणि मग ह्यांना मी सुकत ठेवणार आहे। तर ह्यांना मी आता ठेवते इथे उचलून वरती। तर हे बघा, आता मी यांना 5 मिनटं असे निथळत ठेवते, म्हणजे व्यवस्थित ना पाणी निथळलं की मग कपड्यावर घातलं की पाणी नाही, मग ते लवकर सुकतात तांदूळ। त्याच्यामुळे मी असं हे निथळत ठेवलं आहे। तर हे बघा, हे इथे तांदूळने असे सुकत ठेवलेत एका ओढणीवर। कॉटन तुम्ही साडी, ओढणी काही तुमच्याकडे असेल त्याच्यावर असं सुकत ठेवायचं। तर आता हे मी इथे सुकायला ठेवलेत तांदूळ। पाणी पूर्ण निथळून घेतलं, त्यामुळे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त ते सुकलेले आहेत। तर आता मी ह्यांना ना 1-2 दिवस सुकवून घेईन व्यवस्थित। जर तांदूळ ओले असतील तर मग ते ना चक्कीला थोडे आजूबाजूला दळताना चिकटलं जातं पीठ, आणि मग त्याच्यामुळे आपलं पीठ पण कमी येते आणि त्यांच्या चक्कीला पण प्रॉब्लेम होतो। त्यामुळे तांदूळ व्यवस्थित सुकवून द्यायचे आणि मगच दळायला द्यायचे आहेत। हे बघा, जे तांदूळ आहेत ते सुकले। आता 2 दिवस मी 2-3 दिवस व्यवस्थित सुकवून घेतला। आता पावसाळ्यात तर थोडा वेळ लागतो सुकायला, तर मी व्यवस्थित सुकवून घेतले। बघा 2 किलो आहेत आणि त्याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचा मेथी घालणार आहे काय, आणि हे मिक्स करून घेते। हे आता मिक्स केलं आहे। आता याला मी घरघंटीवरून दळून आणणार आहे। घरघंटीवर दळायला दिल्यावर त्यांना सांगायचं की हे घावण्यासाठी हवं आहे, ते लोक थोडं जाडसर दळून देतात। तर हे बघा, पीठ दळून आणलं मी। तर चला आता याचे घावणे बनवते। दाखवते तुम्हाला या पिठाचे मी घावणे कसे बनवते ते। मी इथे चाळून घेतले, चाळून घ्यायचं थोडं आणि मग पीठ घेते। चवीनुसार मीठ घालते पिठामध्ये। आणि आता हे पाणी घालते, थोडं थोडं करून पहिले पाणी घालते। आणि हे साधं पाणी आहे आपलं, नॉर्मलच पाणी घ्यायचं, म्हणजे गरम किंवा थंड असं काही घ्यायचं नाही आहे। पिठाला गुठळ्या होणार नाहीत म्हणून असं व्यवस्थित थोडं पहिले घट्टसर भिजवून घ्यायचं आणि मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। हे बघा, असं पातळ पीठ भिजवून घ्यायचं। पीठ भिजवून झालं, असं एक पेला घ्यायचा आणि बघा असं पातळ पीठ करून घ्यायचं। हे इथे मी भिडं ठेवलं आहे, माझ्याकडे हे भिडं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो डोसा तवा असतो त्याच्यावर पण करू शकता। तर मी आता ह्याच्यावर करणार आहे। ह्याच्यावर खूप मस्त पातळ असे घावणे तयार होतात। हे कुठेही मिळतं आता मार्केटमध्ये। त्याला मी तेल लावून घेते।
हे जास्त ह्याला जास्त तेलाची गरज नाही लागत. पीठ व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे फक्त, नाहीतर मग घावणे होत नाहीत. त्याच्यावर मी घावणं घालून घेते पेल्याच्या साह्याने. घावणा घालताना असा चरकन आवाज आला पाहिजे आणि अशा जाळ्या सुटल्या पाहिजेत. त्याच्यावर झाकण ठेवायचं. मग 1-2 मिनटं असं ठेवायचं झाकून. 2 मिनटं होत आहेत तोपर्यंत मी इथे चटणी वाटून घेते. मी यामध्ये आहे खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ आणि साखर. आता वाटून घेते. त्याला मी फोडणी देणार आहे. तोपर्यंत पहिले घावणे बघूया. झाकण काढून घ्यायचे. ही साईड करायची गरज नाही, कारण हा ऑलरेडी घावणा पूर्ण सुकलेला आहे, तयार झाला आहे. तर असा हा आपला घावणा तयार झाला आहे. असंच मी दुसरा घावणा पण करून घेते. तेल लावते इथे. आणि प्रत्येक वेळेस हे पीठ आहे ते ना खाली बसतं, त्याच्यामुळे मग हलवून घ्यायचं प्रत्येक वेळेस घावणा करताना. मी छोट्या गॅसवरच करते. एकदा मोठा गॅस घेतला, एकदा मोठ्या गॅसवर केलं तर घावणे थोडं करपतं आणि मग घावणे होत नाही, चिटकतात खाली. त्याच्यामुळे हा मी बारीक गॅसवर करते. झाकण ठेवते. 2 मिनटंच ठेवायचं फक्त. 2 मिनटं झालेत. ह्याचा पण काढून घेऊया. हा दुसरा घावणा पण आपला तयार झाला आहे. त्याला पण मी काढून घेते. तर असे मी सर्व घावणे करून घेते. चटणीला फोडणी देते. त्यासाठी घेते इथे मी तेल. त्याला घालते कढीपत्ता, थोडीशी मोहरी. त्याला मी बटाट्याने घालणार आहे. ही आपली चटणी पण तयार झाली. हे बघा, असा खूप पातळ असा घावणा तयार झालेला आहे. बघा एकदम पातळ आहे. असा पातळ घावणा. त्याला पातळ घावणे लागतात मिस्टरांना. तर हे बघा आपले घावणे आणि चटणी तयार झाले. ही चटणी आहे आणि हे आपले घावणे आहेत. चला बाकीचे उरलेले घावणे सगळे करून घेते. मिस्टरांनी घावणे आणि चटणी खाल्ली, पण मी चहा आणि घावणे खाणार आहे, कारण मला असंच खायला आवडतात. घावण्यासोबत चहा खूप मस्त कॉम्बिनेशन वाटतं. तर अशी ही आपली कोकणात स्पेशल घावणे चहा रेसिपी झालेली आहे. कशी वाटला आहे पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.